माझी सकाळ सकाळ अर्ली मॉर्निंग सुरुवात जिमपासून दिवसाची झाली, कारण मला लवकर ऑफिसला जायचं होतं. त्याच्यामुळे मी लवकर जिमला गेलो, कारण त्या एक दिवस अगोदर आपण लिव्हर होतो. त्याच्यामुळे जी वर्किंग काम आहे पेंडिंग होतं, त्याच्यामुळे आपल्या टायमाच्या अगोदर जाऊन बाकी सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. त्याच्यामुळे लवकर जिमला गेलो. मग जिमला बाकी जे आपले पार्टनर आहे, जिम पार्टनर, त्यांनी हाय हॅलो केलं, त्यांच्याशी गप्पा मारली. आपल्याला बॅकचा वर्कआउट होता. मग बॅकचे काही एक्सरसाइज घेतल्या. आपण सध्या मिड लेवलचे घेतो, कारण हेवी घेत नाही, कारण डाएट होत नाही. आणि हिटचा इश्यू येतो, गरमी आणखी कमी झाली. गरमी कमी झाली की आपण परत डाएट मेंटेन करणार आहे. डाएट मेंटेन केलं की हेवी वर्कआउट घेणार आहे. मग घरी येऊन सगळं फ्रेश वगैरे होऊन डाएट केलं आणि ऑफिसची तयारी झाली की आपल्याला ऑफिसला निघायचं होतं. 9 वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचायचं होतं. मग मी सगळे रेडी करून, त्या दिवशी पाऊस पण होता, त्याच्यामुळे जर्किंग वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन आपल्या रेग्युलर टायमाप्रमाणे मला ऑफिसला निघायचं होतं. मग मी सगळी तयारी करून ऑफिसला निघालो. ऑफिसला पोहोचल्यानंतर आपलं ठरलं, पण आपली सिस्टम चालू झाला की आपण CRM वगैरे ह्या गोष्टी आहे सगळ्यात अगोदर हे करतो. लीड असेल, CRM असतील, ईमेल चेक असतील, जे महत्त्वाचे काम आहे ते पहिल्या एक 10-15 मिनिटात त्याला स्टार्ट करतो, कारण ती महत्त्वाची गोष्टी आहेत. अगोदर सेल्स अँड परचेस, लीड हे जेव्हा आणि असे काय पेमेंट येणार ह्या गोष्टी आपण सगळे हाय प्रायोरिटीने सकाळी बघतो. मग सिस्टम चालू केली आणि त्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या होत्या. सिस्टम चालू व्हायला एक वेळ. मग माझी सिस्टम चालू झाल्यानंतर मग आपलं खरं ॲक्च्युली वर्क स्टार्ट झालं. आपण पहिले ईमेल लॉग इन केला, मेल चेक केल्या, जे काही नोटिफिकेशन आहेत कुठले महत्त्वाचे मेल आहेत. नंतर आपण सगळे लीड चेक केले. नंतर दुसरा ईमेल चेक केला. नंतर आपल्याला काही पेमेंट कुठले येणार होते ते आलेत का, कुठले जाणार आहेत ते दुपारनंतर बघतो आपण. हे सगळ्या गोष्टी करून घेतल्या. पर्यंत आपल्या ऑफिसमध्ये माझ्या अगोदर झालं ऑफिसची कलिग आली. आपल्याला तिला काही गोष्टी आहेत ते ट्रेनिंग द्यायची होती, बिकॉज की आपले एक पर्सन आहे तो लिव्ह केले. आपण खूप ट्रेन केलं तर पण तो अचानक न सांगता निघून गेला. ठीक आहे, तो हरकत नाही. आपण मॅडमला आहे ते ट्रेन करतो. त्यामुळे आपल्याला एक कस्टमरचा लाईव्ह जे एक प्रॉब्लेम होता ते त्यांना त्यांच्याशी डिस्कस करून त्यांना त्याची ट्रेनिंग द्यायची होती. डेली टास्कप्रमाणे जे काही क्लायंट असतील त्याचे ऑर्डर रिगार्डिंग जे काही फॉलोअप असतील ते आपण नेहमी सकाळची करतो, कारण मिस होऊ नये. जे कस्टमर कॉल रिसिव्ह करत नाही त्यांना आपण टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉइस नोट टाकून देतो, जेणेकरून त्यांना असं वाटायला नको की त्यांच्या ऑर्डर रिगार्डिंग त्यांना रिमाइंडसाठी आपण या गोष्टी करत असतो. आपलं इंजिन सोडून गेल्यामुळे किंवा तो फोन रिसिव्ह करत नसल्यामुळे आपल्याला सपोर्टच्या गोष्टी आत्ता बघाव्या लागत आहे, कारण त्या आपल्याला एक सपोर्ट द्यायचा होता कस्टमरला. त्यांना कॉल करून त्यांचे काही जी सॉल्व करून दिले आणि आपल्याला कॉफीला जायचं होतं, कारण 6 वाजत आलत्या. माइंड थोडं रिलीज करण्यासाठी आपल्याला कॉफीला जायचं होतं. जवळ शेजारी बाजूला राणी कॅफे, त्या कॅफे जाऊन आपण कॉफी घेतली. आणि आजची ब्लॉगचा शेवट आहे इथं संपवला, कारण त्याला बरं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे त्याच्या पुढे ब्लॉग आहे ते शूट केला नाही, कारण जास्त तोंड आल्यामुळे बोलता येत नव्हतं आणि हेड दुखत होतं. त्याच्यामुळे मी हे करून इथंच थांबलो. पुढं भेटूया त्या पुढच्या ब्लॉगमध्ये.